बोलो स्वामीनारायण भगवान की जय। मंदिरामध्ये विराजमान भगवान श्री स्वामीनारायण, श्री लक्ष्मीनारायण देव, श्री राधाकृष्ण देव पवित्र श्रावण मास अंतर्गत श्री शिव महापुराण कथेमध्ये उपस्थित गुरुवर्य परमपूज्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसाद दासजी स्वामी, गुरुवर्य परमपूज्य सद्गुरु शास्त्री स्वामी पुरुषोत्तम प्रकाश दासजी स्वामी, परमपूज्य भंडारी स्वामी गोपाळ जीवनदासजी स्वामी, सर्व कथाप्रेमी भक्तजन सर्वांना जय श्री स्वामीनारायण। काल आपण भगवान शिव यांच्या अवतारांची कथा श्रवण करीत होतो। नंदीश्वर अवतार, त्यानंतर भगवंतांनी कालभैरव जो अवतार धारण केला आणि अर्धनारी नटेश्वर या 3 अवतारांची कथा आपण गेल्या काल श्रवण केली होती। भगवान शिव आणि भगवान विष्णू या दोघांचा जो अवतार म्हटला गेला आहे तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेयांचा अवतार। भगवान शिव यांचे भक्त म्हणतात की हा अवतार जो आहे हा भगवान शिवने धारण केला आणि 24 भगवान विष्णूंच्या अवतारामध्ये पण दत्त भगवंताचं स्वरूप आहे। तर भगवान शिव यांचा जो दत्तात्रेय अवतार आहे, ब्रह्माजी नारदजींना ही कथा सांगतात। अथान्यच्चरितं शंभो शृणुपीत्या महामुने, यथा बभूव दुर्वासा शंकरो धर्महेतवे। एक वेळा ज्या 3 देवांच्या 3ही पत्न्या आहेत, ज्यामध्ये लक्ष्मीजी, पार्वती आणि सावित्री, या 3 पण अनेक वेळी एकत्रित व्हायच्या आणि एकत्रित झाल्यानंतर अनेक प्रकारांच्या विषयांवरती चर्चा करायच्या। एके दिवशी 3ही एकत्रित झाल्या आणि एकत्रित झाल्यानंतर त्या 3घांमध्ये चर्चा निघाली की आपल्या 3घांमध्ये सर्वात मोठी पतिव्रता स्त्री कोण आहे। आता पार्वती म्हणतात मी मोठी पतिव्रता आहे, लक्ष्मीजी म्हणतात मी मोठी पतिव्रता आहे, सावित्री म्हणतात मी मोठी पतिव्रता आहे। 3घांमध्ये विवाद सुरू आहे। स्वतःच्या गुणांची प्रशंसा, तपाची प्रशंसा 3 स्वतःच्या मुखाने करत आहे आणि हा मोठा जो वाद होता तो विवाद झाला। 3ही मधल्यामध्ये वादविवाद होऊ लागला आणि त्यामध्ये त्या क्षणी त्या जागीवरती नारदजींचं आगमन झालं। आता नारदजी आले म्हणजे 3ही म्हणतात की आता नारदजी तुम्ही 4थे इथे आले, तुम्हीच निर्णय करा की आमच्या 3घांमध्ये सर्वात मोठी पतिव्रता कोण आहे। नारदजी पण एकदमच जाऊन चढले होते, त्यांना काही माहिती नव्हतं काय उत्तर द्यावं, कारण की एकीचं नाव घेतलं म्हणजे बाकीच्या 2 तर नाराज होणारच आहे। म्हणजे एकाच्या घराचा रस्ता ओपन झाला तर बाकीचे 2 रस्ते बंद होतील। आणि त्यावेळेस नारदजी म्हणतात की तुमच्या 3घांमध्ये कोणीच नाही, तुमच्या 3घांपेक्षा जर सर्वात मोठी पतिव्रता नारी जर कोणी असेल तर ते पृथ्वीवरती
अत्री ऋषींची पत्नी अनुसया जी आहे ते सर्वात मोठी पतिव्रता नारी आहे. या तिघही देव्या ज्या होत्या त्यांना झालं या संसाराचं पालन पोषण संभाळ करणारे जे 3 देव आहे, जे मुख्य आहे, त्यांच्या आम्ही पत्नी. हे संपूर्ण सृष्टी आमच्यापासून उत्पन्न झाली आणि आमच्या तिघांपेक्षा आपण श्रेष्ठ पृथ्वीवरती एक सामान्य ऋषीपत्नी अनुसया एक अशी पतिव्रता मोठी नारी झाली. तेव्हा तिघही विचार करू लागल्या की आपण आधी त्यांची परीक्षा घ्यायला जाऊ. नारदजी म्हणतात की तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या पतिदेवांना परीक्षा घ्यायला पाठवा, ती पतिव्रता स्त्री आहे की नाही. तिघही देव्या म्हणतात कशा प्रकारे परीक्षा घ्यायला पाहिजे तुम्ही सांगा. तर म्हणे ती पतिव्रता आहे. घरी कोणी आलं म्हणजे पाहुण्यांचं स्वागत करणं, त्यांना वंदन करणे, त्यांना भिक्षा देणे हे पतिव्रता नारीचा धर्म पण आहे. पतिव्रता नारीच्या घरून कधी पण अतिथी हा खाली हाताने जात नाही. तुम्ही तुमच्या तिघही पतींना पाठवा आणि त्यांना सांगा की समोरची जी व्यक्ती आहे म्हणजे अनुसया, त्यांना तुम्ही सांगा की आम्ही भिक्षा घेऊ पण नग्न तुम्ही होऊन या आणि आम्हाला भिक्षा द्या, त्याशिवाय आम्ही भिक्षा घेणार नाही. म्हणजे पतिव्रता स्त्री परपुरुषाच्या समोर अशा प्रकारे येणार नाही आणि हे तिथून खाली हाताने निघून जातील तर तिचा पतिव्रता धर्म पण खंडित होऊन जाईल आणि अशा प्रकारे निर्वस्त्र आली तरी पण खंडित होऊन जाईल. नारदजींनी सल्ला सूचन दिलं आणि या तिघच्या तिघ स्वतःच्या घरी आल्या. वारंवार स्वतःच्या पतीला सांगू लागल्या तुम्ही जा, आताच जा, अत्री ऋषींच्या पत्नी अनुसयाची परीक्षा घ्या. वारंवार एकने एक गोष्ट सांगू लागल्या म्हणजे शेवटी तिघही देव कंटाळले. तुम्हीच कंटाळता असं नाही आहे, भगवान पण कंटाळून जात होते. एक सारखी ते कॅसेट तिघही देवांनी सुरू ठेवली आणि त्यात मग तिघही देवांना झालं की आता जाऊ द्या, जाऊन येऊ. आणि तिघचे तिघ ब्राह्मणाच्या वेशामध्ये अत्री ऋषींच्या घरी आले. भिक्षाम देही जोरात आरोडी तिघांनी दिली आणि तेवढ्यात अनुसया ज्या होत्या त्या बाहेर आल्या. पाहिलं तर 3 ऋषीमुनी आहे. विचारलं महाराज काय भिक्षा पाहिजे तुम्हाला. तेव्हा ते तिघ म्हणतात की आम्हाला तुम्ही देसाल ते चालेल पण आमचा नियम असा आहे की भिक्षा देणाऱ्याने निर्वस्त्र होऊन यावं. निर्वस्त्र होऊन जर तुम्ही आले तरच आम्ही तुमच्या हातून भिक्षा घेऊ. माता अनुसयावरती खूप मोठं संकट आलं. विचार करू लागल्या हे परपुरुष आहे, परपुरुषांच्या समोर निर्वस्त्र कसं यावं आणि अतिथी जर माझ्या दारून खाली हाताने गेले तरी माझा पतिव्रता धर्म हा नष्ट होईल. अनुसया आतमध्ये गेल्या आणि स्वतःच्या तपोबळाने एक कमंडळमध्ये पाणी घेऊन आल्या आणि स्वतःच्या तपोबळाने ते पाणी घेऊन या तिघही देवतांवरती ते पाणी टाकलं आणि जसं पाणी टाकताच बरोबर ते जे तिघही देव होते ते छोटे छोटे बाळ बनवून गेले. 6-6 महिन्याचे बाळ असतात तसे तिघही देव बाळ बनवून गेले आणि माता अनुसयांनी त्यांना तिघांना घरामध्ये घेतलं आणि तिघांना निर्वस्त्र होऊन स्तनपान करवलं म्हणजे भिक्षा दिली. लहान बाळांच्या समोर निर्वस्त्र झालं तर त्याने पतिव्रता धर्म खंडित होत नाही. आणि घरी आलेल्या अतिथींना भिक्षा पण दिली आणि त्यांच्या नियमानुसार दिली आणि त्या तिघही बाळांना पारण्यामध्ये झोपवून दिलं. अत्री ऋषी आले घरी
लहान बाळांना पाहिलं, विचारतात की आले कुठून, तर म्हणे भिक्षा मागायला आले होते ना, अशी भिक्षा मागत होते, झोपवून दिले म्हणे. अत्री ऋषी प्रसन्न झाले, चला 3 बाळ आले आपल्या घरी. 4 महिने व्यतीत झाले. आता अनुसया 3 बाळांची सेवा करू लागल्या, त्यांना भिक्षा देऊ लागल्या. तर 4 महिने व्यतीत झाले, पण स्वतःचे पती घरी वापस आले नाही, म्हणून 3 देव्या अतिचिंतित झाल्या. नारदजीला विचारलं की आमचे पतिदेव गेले होते परीक्षा घ्यायला, वापस आले नाही. नारदजी म्हणतात ते तर मस्त पारड्यामध्ये झोपले आहे. अनुसयांनी स्वतःच्या तपोबळाने 3 देवतांना, केवढं ते तप असेल, पतिव्रता धर्माचं जे पुण्य आहे ते केवढं मोठं असेल, की 3 जे देव आहेत सृष्टीचे मुख्य, त्या 3 देवांना बाळक बनवून टाकलं. आणि 3 देव्या समाचार मिळता बरोबरच अत्री ऋषींच्या घरी आल्या. अनुसयाजींना म्हणतात, माफ करा, आम्ही आमच्या पतींना तुमची परीक्षा घ्यायला पाठवले होते. या त्रिलोकीमध्ये सर्वात मोठ्या पतिव्रता नारी जर कोणत्या असल्या तर त्या तुम्ही आहात. आमचे पती कुठे गेले? तर म्हणे झोपले पारण्यामध्ये. घेऊन जा म्हणे तुमच्या पतींना. आता 3 देव्या पारण्याजवळ आल्या. एक सारखे 3 बाळ दिसत होते. पार्वती विचार करतात कोणता उचलायचा, उलटा उचलला गेला तरी तकलीफ आहे. एक सारखे 3 दिसत होते. पुन्हा सर्व अति संकटामध्ये आल्या. पुन्हा माता अनुसयाकडे आल्या. म्हणतात तुम्ही आमच्या पतींना मुक्त करा, आम्ही यांना ओळखू शकत नाही. आणि त्या समयी अनुसयाजींनी स्वतःच्या तपाने पुन्हा जळ त्यांच्यावरती टाकलं आणि जसं जळ 3 देवांवरती पडलं त्याचबरोबर 3 बाळांमधून त्रिदेव उत्पन्न झाले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे अत्री ऋषी आणि अनुसयाजींच्या समक्ष प्रगट झाले. अत्री ऋषी अनुसया चरणांमध्ये पडून आणि वंदन करू लागले आहे. आणि त्या समयी 3 देव अति प्रसन्न झाले यांचा पतिव्रता धर्म पाहून. आणि तेव्हा त्यांना वरदान दिलं की हे अत्री ऋषी अनुसया, तुमचा पतिव्रता धर्म पाहून आम्ही अति प्रसन्न झालो. तुम्हाला आम्ही वरदान देतो की आम्ही 3 पण तुमच्या घरी पुत्र रूपाने प्रगट होऊ. ज्यामध्ये भगवान सदाशिवांचे 2 अवतार म्हटले आहे. ज्यामध्ये भगवान शिव हे दुर्वासा रूपाने, पण दुर्वासा जे ऋषी प्रगट झाले हे भगवान शिव यांचे अंश होते. तर दुर्वासा ऋषी हे अत्री अनुसयाजींचे पुत्र आहे, तर ते भगवान शिव यांचे अंश आहे. ब्रह्माजी हे चंद्रमा स्वरूपाने प्रगट झाले. जे देवतांनी चंद्रमाला समुद्रामध्ये फेकून दिलं होतं आणि पुन्हा समुद्र मंथनावेळेस चंद्रमा समुद्रातून पुन्हा वापस आले होते. आणि 3 जे देव आहे त्यांचं स्वरूप म्हणून दत्तात्रेय भगवंताची पण पूजा केली जात असते. भगवान शिवचं पण तो अवतार म्हटला जातो, भगवान विष्णूचाही अवतार म्हटला जातो. तर भगवान दुर्वासा जे आहे, भगवान दत्तात्रेय जे आहे ते भगवान शिवचा अवतार आहे. आणि विष्णू भक्त जे असले ते भगवान विष्णूचाही अवतार त्यांना म्हणत असतात. अशा प्रकारे भगवान शिव यांनी दत्तात्रेय अवतार धारण केला, ती कथा सांगण्यात आली. श्रीमद भागवतजीमध्ये दत्तात्रेय अवताराची सुंदर कथा आहे. 24 गुरु केले, कशा प्रकारे केले, लहान लहान गोष्टी त्यांमधून शिकले. तर दत्तात्रेय अवतार भगवंताचा झाला. त्यानंतर भगवान शिव यांनी बृहस्पती अवतार धारण केला. नर्मदा नदीच्या तटावरती विश्वानर नावाचा ब्राह्मण ते राहत होते. शांडिल्य गोत्र होतं. त्यांच्या पत्नीचं नाव सुच्चस्मती होतं.
दोघही पती पत्नींना पुत्र प्राप्ती न होती. एके दिवशी सुच्चस्मती ज्या होत्या त्यांनी त्यांच्या पतीला म्हणजे जे विश्वानर होते त्यांना सांगितलं की मला पुत्र प्राप्ती पाहिजे आहे, पण पुत्र कसा पाहिजे तर भगवान शिव सारखा पाहिजे. भगवान शिव आपल्या घरी अंश रूपाने प्रकट होतील अशी तुम्ही कृपा करा. आणि त्यावेळेस जे विश्वानर होते ते म्हणतात की जर भगवान शिव आपल्या घरी पुत्र रूपाने आणायचे असतील तर त्यासाठी काशीमध्ये जाऊन आणि तप करावं लागणार. आणि त्यावेळेस काशी नगरीमध्ये विश्वानर आले. भगवान शिव यांचं तप करू लागले आहे आणि त्या तप प्रभावाने भगवान शिव प्रसन्न झाले. वरदान मागायला सांगितलं. विश्वानर म्हणतात तुम्ही आमच्या घरी पुत्र रूपाने प्रगट व्हा. आणि भगवान शिवने तथास्तु सांगितलं. आणि भगवान शिव विश्वानर आणि सुच्चस्मती यांच्या घरी सुच्चस्मती यांच्या उदराद्वारा प्रगट झाले. भगवान शिव यांचा अवतार म्हणजे बृहस्पती अवतार हे प्रगट झाले. धीरे धीरे मोठे झाले. 9 वर्षाचे जसे झाले तसं संपूर्ण ज्ञान, वेदांचं ज्ञान, शास्त्रांचं ज्ञान पिताद्वारा त्यांना प्राप्त झालं. आणि 12-1 वर्षाचे जोपर्यंत झाले संपूर्ण शास्त्रांमध्ये विद्वान झाले. एके दिवशी नारदजी विश्वानर यांच्या आश्रमामध्ये आले आणि त्या समयी विश्वानर यांचे जे पुत्र आहे बृहस्पती यांच्याकडे नजर टाकली. तेव्हा नारदजी विश्वानर यांना असं म्हणू लागले की हा तुमचा जो पुत्र आहे हा भगवान शिव यांचा अंश आहे. भगवान शिवच्या आशीर्वादाने तुमच्या घरी प्रगट झाला आहे. पण ऐका, हा जास्त महिने आता वाचणार नाही. 12 महिन्यानंतर म्हणजे 1च वर्षामध्ये याच्यावरती वीज पडणार आणि वीज पडल्याने याचा मृत्यू होणार आहे. नारदजी निघून गेले. दोघं पण आई वडील रडू लागले की आम्हाला एवढा गुणवान विद्वान मुलगा प्राप्त झाला आणि मात्र 12 महिनेच आता हा आमच्या सोबत आहे. आणि त्या समयी माता पिता रडताना पाहून बृहस्पती म्हणतात की तुम्ही चिंता करू नका आणि घाबरू पण नका. मी महामृत्युंजय मंत्राचा जप करेन आणि काशीमध्ये जाऊन भगवान शिव यांचं तप करेन आणि मृत्यूवरती विजय प्राप्त करेन. आणि माता पितांना आश्वासन देऊन बृहस्पती होते ते काशी नगरीमध्ये आले. काशी नगरीमध्ये एक शिवपिंड स्थापित केलं आणि शुद्ध पवित्र होऊन महामृत्युंजय मंत्राचा जप करू लागले. उपासना अतिशुद्ध ठेवली. आणि म्हणून सर्वप्रथम इंद्र बृहस्पती यांची परीक्षा घेण्यासाठी आले. जे बृहस्पती होते जिथे तप करत होते, जिथे त्यांनी शिवपिंड स्थापित केलं होतं, त्या जागेवरती इंद्र येऊन म्हणतात, हे बृहस्पती माग तुला काय पाहिजे आहे. आता अति लहान मुलगा होता पण शास्त्रांचं ज्ञान होतं म्हणून बृहस्पती म्हणता, इंद्र मला तुझ्याकडून काहीच नको. मला जे पाहिजे आहे ते भगवान शिवकडूनच मागणार, दुसऱ्या कोणाकडूनच मला काही नको. तेव्हा इंद्र म्हणतात, मूर्खासारखं वर्तन नको करू. तुला जे पाहिजे आहे ते मी देऊ शकतो. जे महादेव देऊ शकता ते मी तुला देऊ शकतो. तू मागून घे. तू मागशील ते मी तुला देईन. तेव्हा बृहस्पतींनी वारंवार नाही सांगितलं. वारंवार इंद्र आग्रह करू लागले. आणि तेव्हा बृहस्पती म्हटले की अहल्याचा सतीत्व हरण करणारा असा जो पापी इंद्र आहे त्याच्याकडून मला काहीच नको. आणि इंद्राला अति क्रोध आला आणि त्या समयी वज्र काढलं आणि आकाशामध्ये जसं वज्र घेऊन
त्या बृहस्पतीवरती मारायला जातात आणि मोठी वीज चमकली आणि त्या वीजच्या कारणाने बृहस्पती होते ते मूर्छित झाले. मूर्छा लागली. काही क्षणानंतर बृहस्पती यांना जाग आली तर बघितलं त्यांच्या मस्तकावरती भगवान शिव हात फिरवत होते आणि समोर भगवान शिव उभे आहेत. दर्शन करून अति आनंदित झाले आणि रडू लागले. भगवान शिवचे चरण पकडले. भगवान शिवला वारंवार वंदन करू लागले आहे. तेव्हा भगवान शिव म्हणतात, चिंता करू नका, इंद्र बनून मीच तुमची परीक्षा घेण्यासाठी आलो होतो आणि तुम्ही परीक्षामध्ये पास झाले म्हणून तुम्ही काही मागाल त्याआधीच मी तुम्हाला वरदान देतो की आजपासून अग्निपद तुम्हाला मी अर्पण करतो आणि तुम्ही जे हे शिवपिंड स्थापित केलं आजपासून या शिवपिंडाचं नाव अग्नीश्वर असं पडणार आणि देवता हे सर्व तुमच्या द्वाराच सर्व काही ग्रहण करतील म्हणून तुम्हाला अग्निपद मी ग्रहण देतो आणि तुम्हाला अमर बनवून टाकतो. अशा प्रकारे बृहस्पती जे होते भगवंताचे अवतार त्यांना भगवान शिव यांनी पुन्हा प्रकट होऊन आणि पुन्हा त्यांना वरदान दिलं. अशा प्रकारे भगवंताचा बृहस्पती अवतार झाला. त्यानंतर भगवंतांनी एकादश रुद्र अवतार धारण केला. पूर्व काळामध्ये देव दानवांचं युद्ध झालं ज्यामध्ये दानव शक्तिशाली झाले आणि त्या कारणाने देवतांचा पराजय झाला. देवतांना स्वर्ग सोडावं लागलं. स्वतःकडे संपत्ती राहिली नाही म्हणून देवता सर्व पृथ्वीवरती फिरू लागले. अति दुःखी होते आणि पुत्रांचं दुःख म्हणजे कश्यप ऋषीने पाहिलं गेलं नाही. आता दानव पण सर्वे कश्यप ऋषींचेच होते. देवता पण कश्यप ऋषींचेच पुत्र होते. पण अति संस्कारी आज्ञाकारी देवता होते म्हणून यांना जे दुःख आलं ते कश्यप ऋषीने पाहिलं गेलं नाही आणि अधर्म करणाऱ्या दानवांना राज्य मिळालं हे ऐकून अति दुःख झालं. आणि त्या समयी देवतांच्या दुःखाला पाहून कश्यप ऋषींनी विचार केला की मला यांचं दुःख दूर करायला पाहिजे आणि कश्यप ऋषी हे काशी नगरीमध्ये येऊन तप करू लागले. भगवान शिव प्रसन्न होऊन म्हणतात वरदान मागा. भगवान शिवला वरदान मागितलं की माझ्या पुत्रांच्या कारणाने मी अति दुःखी आहे, माझ्या पुत्रांचं दुःख दूर होईल त्यासाठी तुम्ही माझ्या घरी त्यांच्या रक्षणासाठी प्रगट व्हा. भगवान शिवने तथास्तु म्हटले आणि कश्यप ऋषी यांच्या पत्नी होत्या सुरभी. त्या सुरभीच्या उदरापासून भगवान शिव 11 स्वरूपांनी प्रगट झाले ज्यामध्ये 11 स्वरूप म्हणजे कपाली, पिंगल, भीम, विरूपाक्ष, शंभू, विलोहित, शास्ता, अजपाद, अविर्बुंध, चंड आणि भव असे 11 स्वरूप भगवान शिव यांनी प्रगट केले सुरभीच्या उदरापासून. आणि ते 11 जेव्हा मोठे झाले आणि त्या समयी देवतांच्या पक्षामध्ये राहून आणि युद्ध करू लागले आणि देवतांच्या पक्षात राहून युद्ध केल्याने भगवान शिवचे हे स्वरूप होते सर्व दानव पराजित झाले आणि त्यांना स्वर्ग खाली करवून आणि देवतांचे जे इंद्र होते त्यांना राजा बनवले आणि हे 11चे 11 भगवंताचे जे रुद्र स्वरूप होते ते सर्व स्वर्गाची रक्षा करू लागले. आजही स्वर्गाच्या रक्षणासाठी भगवंताचे 11 स्वरूप आहे जे 11 रुद्र म्हटले जात असतात. अशा प्रकारे 11 रुद्र रूपाने भगवान शिव प्रगट झाले. त्यानंतर भगवान शिव यांनी 10 अवतार धारण केले जे तंत्रविद्यामध्ये अति प्रसिद्ध अवतार आहे. तंत्रविद्या जे करत असतात, तंत्रविद्या मेलीविद्या आपण ज्यांना म्हणतो, त्यामध्ये भगवंताचे 11 अवतार आहे आणि माता पार्वतींचे पण 11 स्वरूप यामध्ये दाखवण्यात आलेले आहे. जेव्हा जेव्हा भगवान शिव प्रगट झाले तेव्हा तेव्हा माता पार्वती पण
त्यांच्यासोबत प्रगट झाल्या. जेव्हा भगवान शिव महाकाल रूपाने प्रगट झाले तेव्हा त्यांच्या शक्ती माता पार्वती महाकाली रूपाने प्रगट झाल्या. त्यानंतर दुसरा अवतार तारा, तर त्यांच्या शक्ती तारा देवी प्रगट झाल्या. तिसरा अवतार बाल भुवनेश, त्यांच्या शक्ती रूपाने बाल भुवनेशी प्रगट झाल्या. त्यानंतर चौथा अवतार षोडश श्रीविद्येश, त्यांच्या शक्ती म्हणून षोडश श्रीविद्या शिवा प्रगट झाल्या. पाचवा अवतार भैरव, तर त्यांच्या शक्ती स्वरूपा भैरवी प्रगट झाल्या. त्यानंतर सहावा अवतार छिन्न मस्तक, त्यांच्या शक्ती स्वरूप छिन्न मस्तकी प्रगट झाल्या. सातवा अवतार धूमवान, त्यांच्या शक्ती स्वरूपात धुमावती प्रगट झाल्या. आठवा अवतार बगलामुखी, त्यांच्या शक्ती स्वरूपा बगलामुख आणि त्यांच्या शक्ती स्वरूपा बगलामुखी प्रगट झाल्या. त्यानंतर नववा अवतार मातंग, त्यांच्या शक्ती स्वरूपा मातंगी प्रगट झाल्या. आणि 10वा शेवटचा अवतार कमल, त्यांचा शक्ती स्वरूपा कमला प्रगट झाल्या. हे जे भगवान शिव यांचे 10 अवतार आहेत आणि माता पार्वतींचे ज्या 10 अवतार आहे, हे सर्व तंत्रविद्यामध्ये अतिप्रसिद्ध आहे. तंत्रशास्त्रामध्ये सर्व कामप्रद करणारे हे 10 अवतार आहे. अशा प्रकारे भगवान शिव यांचे 10 अवतार प्रगट झाले. त्यानंतर भगवान शिव यांनी हनुमंत अवतार धारण केला, ती कथा सांगण्यात आली. शिवमहापुराणामध्ये अति थोडक्यात ही कथा सांगण्यात आलेली आहे की भगवान यांचा जन्म माता अंजनी वानरराज केसरी यांच्या घरी झाला. 2च कथा आपण हनुमानजी महाराजांचा श्रवण करू. हनुमानजी महाराज यांचं प्रागट्य कशा प्रकारे झालं, त्यांचे माता पिता कोण होते. वाल्मिकी रामायणानुसार भगवान रामचंद्र यांच्यासोबत जे वानर सेना होती ते सामान्य वानर सेना नव्हती, पण भगवंताच्या कार्यामध्ये सहायता करण्याकरिता सर्व देवतांनी वानरांचे स्वरूप धारण केले होते. ते सर्व देवता होते. म्हणजे जे वानरराज केसरी होते, जे हनुमानजी महाराजांचे पिता होते, हे वायुदेव होते. आणि ज्या अंजनी माता होत्या त्या कुंचकस्थला नावाच्या ज्या अप्सरा होत्या त्या होत्या. एक वेळा स्वर्गामध्ये सर्व देवता एकत्रित आले आणि कुंजकस्थलाला नृत्यासाठी निमंत्रित करण्यात आले. कुंजकस्थला गानकळामध्ये आणि नृत्य करण्यामध्ये ती पारंगत होत्या. नृत्य सुरू झालं, सर्व देवता मेहफिलमध्ये बसले आहे आणि कुंजकस्थला नाचत आहे, ज्यामध्ये अंगिरा ऋषी पण त्या सभेमध्ये बसले होते. आता येऊन गेले, सभा सुरू होती, नृत्य सुरू होते, म्हणजे अंगिरा ऋषीला बसून राहावं लागलं. आणि त्यावेळेस कुंजकस्थला गान करू लागली आणि स्वतःच नृत्य करू लागली आणि सर्व देवता अति प्रसन्न झाले तिची कळा पाहून. प्रशंसा करू लागले सर्व देवता आणि अनेक प्रकारांच्या भेट वस्तू कुंजकस्थलाला देऊ लागले. सर्वांच्या मुखातून कुंजकस्थलाने प्रशंसा ऐकली, पण अंगिरा ऋषींनी तिची प्रशंसा केली नाही. आणि त्या समयी कुंजकस्थलाला झालं, सर्वे माझी प्रशंसा करताय, पण अंगिरा ऋषी काही बोलले नाही. मग ती उत्कंठा जागली की नाही, सर्वांच्या मुखातून ऐकलं, मला यांच्याही मुखातून प्रशंसा ऐकायची आहे. आणि कुंजकस्थला अंगिरा ऋषींकडे गेली. अंगिरा ऋषींना म्हणतात की माझी कळा तुम्हाला कशी वाटली. अंगिरा ऋषी म्हणतात, आम्ही जंगलांमध्ये राहणारे, तप करणारे वैरागी, आम्हाला हे पाहून आनंद पण होत नाही आणि दुःख पण होत नाही. त्यांनी असं नाही म्हटलं की नाही आवडलं किंवा आवडलं, काहीच बोलले नाही. सांगितलं की प्रसन्नता पण नाही आणि दुःख पण नाही. हे हिला अपमानजनक वाटलं.
एवढं सुंदर मी गान करते आहे, एवढं सुंदर मी नृत्य करते, तरी सुद्धा. आणि कसं माहीत पडणार यांना, हे जंगलामध्ये राहणारे, आणि जे मनामध्ये भाव होते ते तिच्या तोंडाद्वारा बाहेर आले आणि बोलून टाकलं. हे जंगलामध्ये राहणाऱ्यांना अशी पण कुठे कळाचं ज्ञान असतं. अंगिरा ऋषींना क्रोध आला, म्हणे सुंदरी आहे तो, पण माकडींसारखी नाचत होती, तुला एवढा अभिमान आहे तुझ्या कळाचा? जा म्हणे, मी तुला शाप देतो, तू पृथ्वीवरती पड आणि माकड बनून जा. ह्या झाडावरून त्या झाडावर पुजो, तेव्हा झाड तुला वावा करून प्रशंसा करते. शाप मिळाला, नंतर पुंजक स्थलाचा अभिमान उतरला आणि त्या समयी स्वतःची भूल कळाली. आणि जसं झाडावरून फूल खालती पडतं, तशी पुंजक स्थला ही अंगिरा ऋषींच्या चरणामध्ये पडली, माफी मागू लागली की माफ करा, मी तुमचा अपमान केला. अंगिरा ऋषी म्हणतात, आता शाप तर काही मिथ्या जाणार नाही, पण मी तुला एक वरदान देतो की तू जेव्हा मनुष्य रूप धारण करण्यास इच्छुक असेल तेव्हा तू मनुष्य रूप धारण करू शकशील. आणि तू पृथ्वीवरती गेल्यानंतर तुझ्या घरी असा एक पुत्र जन्माला येईल की ज्या कारणाने संपूर्ण दिगंतामध्ये तुझी कीर्ती प्रसरणार. आणि त्याच ज्या पुंजक स्थला होत्या त्या वानरराज कुंजर यांच्या इथे प्रगट झाल्या, ज्यांचं सौंदर्य अति अद्भुत होतं. अति सुंदर अशा ज्या पुंजक स्थला अंजनी माता होत्या, त्यांचं लग्न कांचनगिरी पर्वताचे राजा केसरी यांच्यासोबत करण्यात आलं. हे झाले हनुमानजी महाराजांच्या मातापितांची कहाणी. आता भगवान शिव यांच्या घरी अंशरूपाने कसे प्रगट झाले, तर ज्यावेळेस समुद्र मंथन झालं आणि त्यावेळेस जे अमृत निघालं शेवटी, त्या अमृतासाठी देवता आणि दानव हे वाद घालू लागले. हे म्हणता आमचा अधिकार, ते म्हणता आमचा अधिकार. आणि देवता यांनी भगवान विष्णू यांची स्तुती केली, भगवंताला प्रार्थना केली की तुम्हीच आता आमची रक्षा करा. आणि त्या समयी भगवान विष्णू यांनी मोहिनी अवतार धारण केला आणि देवतांना अमृत पान करवलं. हे समाचार भगवान शिवला मिळाले की मला तर विष मिळालं, मी पान केलं आणि मी तर तप करायला निघून गेलो. पण त्या समयी भगवान विष्णू यांनी अद्भुत मोहिनी अवतार धारण केला होता. नारदजीद्वारा समाचार मिळाले. अनेकांच्या मुखातून प्रशंसा ऐकली मोहिनी अवताराची आणि त्या कारणाने भगवान शिवला झालं की मला ते स्वरूप पाहायचं आहे. आणि भगवान शिव वैकुंठामध्ये गेले. भगवान विष्णूला म्हणतात, मी असं ऐकलं तुम्ही अति सुंदर दानवांना मोहित करण्यासाठी मोहिनी अवतार धारण केला होता, मला त्या स्वरूपाचे दर्शन घ्यायचे आहे. भगवान विष्णू म्हणतात, तुम्ही योगी आहात, वैरागी आहात, तुम्हाला ते रूप पाहणं योग्य नाही. न पाहण्यामध्ये तुमची भलाई आहे. तेव्हा नाही म्हणे, मला तर पाहायचंच आहे. अति हट्ट करू लागले. भगवान विष्णू यांनी नाही सांगितलं वारंवार. आणि नाराज होऊन भगवान शिव जसे बाहेर निघाले, भगवान विष्णूला झालं यांना मला नाराज करायचं नाही. जसे भगवान शिव बाहेर निघताय तेवढ्यात त्यांना समोर एक सुंदर बगीचा दिसला, ज्यामध्ये अनेक मोर नाचत होते. सुंदर सुंदर झाड होते, ज्यावरती नवीन पान आले होते. अनेक प्रकारांची रसदार फळ त्यावरती लटकत होते. आणि सुंदर असा वारा वाहत होता. अति अद्भुत वातावरण त्या बगीचाचं आहे. आणि त्यामध्ये एक सुंदर स्त्री हातामध्ये फुलांचा चेंडू घेऊन खेळत आहे. आता हे साक्षात भगवान मोहिनी होत्या.
आता भगवान शिवची नजर पडली, एवढी सुंदर स्त्री, आणि वातावरण पण तसं होतं. वातावरणाचा प्रभाव पडला आणि स्त्रीची सुंदरता, आणि हे तर साक्षात भगवान होते. आणि पाहता बरोबरच भगवान शिवना झालं की केवढी सुंदर ही स्त्री आहे, मी जाऊन हिला आलिंगन देतो. भगवान शिव त्या स्त्रीकडे जाऊ लागले. भगवान मोहिनीने पाहिलं की माझ्याकडे येत आहे. भगवान मोहिनी पुढे धावू लागले आणि भगवान शिव मागे धावू लागले. हात पकडायला जातात तेवढ्यात भगवान मोहिनी झाडाच्या मागून दुसरीकडे, हे त्यांच्या मागे खूप वेळपर्यंत चाललं. आणि शेवटी भगवान विष्णू जे मोहिनी अवतारामध्ये होते त्यांना पकडलं, आणि जसे आलिंगन द्यायला जातात तेवढ्या चतुर्भुज स्वरूपाने भगवान विष्णू प्रगट झाले. अतिलज्जित झाले भगवान शिव की मला नाही म्हणत होते भगवान, पण मी हट्ट केला आणि म्हणून मला हे मोहिनी अवतार दाखवला. लज्जित होऊन भगवान शिव तर कैलास पर्वताकडे निघाले, पण त्यावेळेस भगवान शिव यांचं जे वीर्य हे पडलं ते सप्तर्षींनी वडाच्या पानावरती झिलून, आणि माता अंजनी जे तप करीत होत्या त्या माता अंजनीच्या कानाद्वारा ते वीर्य माता अंजनीच्या उदरामध्ये स्थापित करण्यात आलं, आणि त्यापासून पुत्र उत्पन्न झाले, म्हणजे हनुमानजी महाराजांचं प्रागट्य झालं. हनुमानजी महाराजांच्या प्रागट्याच्या अनेक कथा आहेत. कसं आहे, करोडो युग व्यतीत होता आणि दर युगामध्ये, त्रेतायुगामध्ये राम भगवान प्रगट होता, आणि भगवान राम प्रगट झाले म्हणजे हनुमानजी महाराजांचं प्रागट्य होत असतं. म्हणून कल्पांतर जो भेद आहे त्या कारणाने पण अनेक कथा हनुमानजी महाराजांच्या प्रागट्याच्या आहे. पण शिव महापुराणामध्ये ही जी शेवटची मी कथा तुम्हाला सांगितली भगवान शिव यांची, ती कथा सांगण्यात आली. आणि भगवान शिव हेच रामसेवेकरिता माता अंजनीच्या उदरापासून हनुमानजी रूपाने प्रगट झाले. तर असा सुंदर हनुमानजी महाराजांचा अवतार झाला. त्यानंतर दधीची ऋषी यांच्या घरी पिपलाद अवतार भगवंताचा प्रगट झाला. त्यानंतर ब्रह्महंस रूपाने भगवान प्रगट झाले. त्या कथा आपण उद्याच्या दिवशी श्रवण करू. स्वामीनारायण भगवान की जय. श्रीपतिं श्रीधरं सर्वदेवेश्वर वंदे माधवं केशवं कामदं कारणं श्री स्वामीनारायण नीलकंठमरे सदानंद स्वामी महाराज की जय. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् 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 मृत्योर्मोक्षीयमामृतात्. सिद्धेश्वर महादेव की